वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. आकाश दुबैया. हत्या प्रकरण तापले. मृतदेहासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. पालकमंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेवर संताप. श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. आरोपींना आणि त्यांच्या पाठीराख्यांना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत कुटुंबियांसह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी मृतदेहासह शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबैया कुटुंबियांची भेट घेतली. मात्र आंदोलकांशी संवाद न साधल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्रीरामपूरमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेले आंदोलन दुपारनंतरही कायम असून मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून कुटुंबीय आणि नागरिक ठिय्या आंदोलन करत आहेत. आरोपींसह त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. आमदार हेमंत ओगले यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर संताप व्यक्त करत अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केला. काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी त्यावर समाधान व्यक्त केले नाही. गावगुंडांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा कायमस्वरूपी बिमोड करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबैया कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मात्र आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी संवाद न साधल्याने श्रीरामपूरकरांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ श्रीरामपूर वकील संघातर्फे सोमवारी दुपारी 2 वाजता जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जनआक्रोश आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजेंद्र उंडे, वेद बातमीसाठी श्रीरामपूर. आमची अपेक्षा आपल्याकडून आहे. जर काही करू शकत नसाल तर श्रीरामपूर आता खंबीर आहे. आम्ही आमच्या आता स्वतः पोलीस होऊ आणि मग कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर त्याला सर्व्हिसवी पोलीस आणि शासन जबाबदार राहील. कारण शेवटी आता हा एक अंत झालेला आहे. या अंताचा अंत तुम्ही बेअंत होऊ नका देऊ. आणि आता हा राग एकदम वेगळा चाललेला आहे. आमच्या कुटुंबातला एक मुलगा गेलेला आहे. मागच्या 4-5 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे 2 मुलांचे पाय तोडले, एकाला बांधून मारला. मागच्या 8 दिवसातल्या घटना बघा साहेब. जर आपल्याला विनंती की आपण QRTचं पथक इथं तैनात करा काही दिवस, 1 महिना 2-3 महिने राहू द्या. आपण तुम्हाला माझी विनंती आहे, शेवटची आणि आमची आता आरपारची भाषा आहे. जे काय असेल ते असेल, आम्ही कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायला तयार आहोत. आपल्याला विनंती आहे की जोपर्यंत शेवटच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत जे दुबैया परिवाराने जो निर्णय घेतलाय अंत्यविधी होणार नाही. आम्ही सगळेजण इथंच बसून राहणार. जे काही होईल ते होईल. आमच्यावरती जे काही कारवाई करायची ते करा, परंतु पुढच्या चुकीच्या लोकांनी जे चुकीचं केलंय त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, ही आमची आपल्याकडे अपेक्षा आहे. आणि याच्यानंतर ना आपल्यावरती आम्ही सोडतो की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु इथून पुढे कुठलीही दादागिरी या श्रीरामपूरमध्ये चालणार नाही. खपवून घेतले चालणार नाही. पोलिसांना डायरेक्ट घेराव घालू, एवढं तुम्हाला सांगतो. यांचा मुलगा आकाश त्याची निर्घृण अशी हत्या करण्यात आली. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना ही आहे. व्यापारी वर्गामध्ये मोठं भीतीचं वातावरण या निमित्तानं निर्माण. लक्ष्मीनारायण हॉटेल प्युअर तर त्या ठिकाणी केवळ दुसरं काहीतरी दारू पिऊन निघाणा झाला किंवा असं काही झालेलं नाही.
आणि त्या ठिकाणी हत्या झाल्यानंतर त्या मुलाला ज्या पद्धतीने मारले, म्हणजे जेव्हा त्याला चाकू ते बरोबर घेऊन झाले, म्हणजे प्लॅनिंग मारहाण झालेली आहे. त्याचा मृत्यू झालेला आहे. मी त्याचा निषेध करतो. आणि आज आम्ही आमच्या बेलापूर गावात सर्व काळीमाग असणारे एक तरुण जो स्वतःच्या कष्टानं स्वतःचा व्यवसाय करतो आणि त्याला अपघात येऊन त्याला मृत्युमुखी पाडलं जातं, ही घटना आपल्या सर्वांना वेदनादायी आहे. मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो. गुंडागिरीचा जो कळस या श्रीरामपूरमध्ये झालाय त्याचा सर्वसामान्य माणसांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास आहे. पोलीस प्रशासनाचा जो वचक आणि धाक या गुंडगिरीवरती पाहिजे आळा बसवायला पाहिजे, तो दुर्दैवानं राहिलेला नाहीये. यंत्रणा, अनेक लोक असं म्हणतात आम्हाला की यंत्रणाच मदत करते, कसा बिल होईल, कशा पद्धतीनं त्या लोकांना मदत होईल, अशा पद्धतीनं जर यंत्रणा काम करत असेल. आणि त्यातच काल जी घटना घडली त्यात एका मृत्यूला सामोरं जावं लागलं. गुंडगिरी वाढली आहे, कायदा सुव्यवस्था. आजची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. निरपराध मुलाची हत्या होते आणि नशाखोर आहेत किंवा अवैध व्यावसायिक धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळतंय. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की त्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याचे पाळंमुळं उखडून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी याच्या संदर्भात एक चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होत आहे गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण त्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचं आता शहराचं नावलौकिक होतोय. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. त्या पद्धतीने पाहिलं तर पोलीस कारवाई करतात, गुन्हेगारांना अटकही करतात, मात्र त्यांना कायद्याचा धाक नाही येते. काही दिवसात जामीन घेऊन बाहेर येतात तर पुन्हा अशा प्रकारचे. त्यामुळे कुठेतरी कायद्यात आता बदल करणं गरजेचं आहे. अशा जे नवीन कायदे आले त्यामुळे पोलिसांनाही अनेकदा काही बंधनं येतात कारवाई करताना. हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे. त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची, त्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायद्यात बदल असतील, ते सुद्धा आपण केलेले आहेत सरकारने. सरकारचं प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं. याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात, तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई करा. जेवढे कटके शेवटी गुन्हेगारांना काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत, किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतोय, ज्युनियल त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात, त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहेत. परंतु मोहीम सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार. पण 10-15 वर्षात जी गुन्हेगारी श्रीरामपुरात वाढली, त्याला तुम्ही कोणाला कारणीभूत धरता किंवा काय कारण तुम्ही सांगू शकता?
दुर्दैवानं नाही आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलांना पळून नेण्याचे प्रकार घडले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. तर लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. ज्या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वीच्या घटना ज्या घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळा जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये तर हे गुन्हेगार एवढी वाढली नसती. पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे SP आहेत, आता आमचे ॲडिशनल SP आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केले आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समूळ उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही हे मी त्यांच्या माध्यमातून जनतेला आश्वासित करू इच्छितो. आता जे अनेक सूत्रधार आहेत त्यांना राजकीय आश्रय असतो, त्यामुळे त्या अशा व्यक्तींसंदर्भात आता काय कारवाई केली? नाही, ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांनाही मी सांगेल सर की कारण वास्तव त्यांच्यासमोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल, पाठवत असेल, वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठबळ देईल की यांना कोणी आश्रय देईल. शेवटचा प्रश्न, खडसे अमित शहाच्या भेटीला जाऊन आले, भाजप प्रवेश होणार अशी चर्चा आहे आणि अमित शहानीच त्यांना बोलून घेतलं होतं. काय मला ती कल्पना नाही आहे, पण खडसे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय ज्येष्ठ ते राहिलेले आहेत, अध्यक्ष राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. आता त्यांच्याबद्दल निर्णय पक्षश्रेष्ठी काय घेतील शेवटी पक्षाच्या स्तरावर निर्णय अधिकार ज्यांना आहेत ते निर्णय जसे घेतील शेवटी त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्याला काही विरोध करणं, पाठिंबा देणं, स्वागत करणं प्रश्नच उद्भवत नाही. त्याचा रिझल्ट 100% भेटेल. दुसरा पुढे येईल, तिसरा पुढे येईल. ही या पद्धतीनं जर पुढे आपण आलो नाही तर मग आणि त्यासाठी मला वाटतं आपली पण जबाबदारी आहे की अशा व्यक्तींना ताकद देणं. त्याला ताकद आम्ही पण देऊ, आम्ही कायदेशीर पण देऊ, अन्य बाजूने पण देऊ. पण आपण पण त्या दृष्टीनं सगळ्यांसाठी, मी काही कोणाला एका व्यक्तीविषयी एका गुन्हेगाराविषयी बोलत नाही. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. कोणीही असो, जर आपण पुढे आला तर 100% कारवाई होईल आणि आमच्या बाजूने जी मोठी कारवाई आहे ती नक्कीच आपल्याला सुरू झालेली दिसेल. एवढं मात्र मी शब्द देतो माझ्या वतीनं. परत मी बोलत आहे, सर्वांच्या भावना मी ऐकल्या, सर्वांच्या काही सहमत नाही असं नाही, त्या भावनांशी नक्कीच आम्ही सहमत आहोत. तुम्ही एकच सांगतो आहे की मी एक सांगत आहे परत, आता जो पहिला मुद्दा आहे तो परत सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. आपली जी सिस्टम आहे त्यानुसार जो पहिला मुद्दा, जर कोणी खरोखर असं पीडित असेल त्याला न्याय देण्याची जबाबदारी माझी, हे मी सांगतो. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यावर मी आधी बोललो, दुसरा मुद्दा जो मला बोलायचा नव्हता, काही गोष्टी जे तुम्ही मोडले, तुम्ही मोठं कारवाई करा, त्याचा आम्ही ऑलरेडी रात्री प्लॅनिंग केलेलं आहे. ते जर मी आता इथं बोलून टाकलो तर काय मिळेल आम्हाला? मला ते बोलायचं नाही. ते ऑलरेडी आम्ही रात्री प्लॅनिंग केलं, आमचे सर्व काही ॲडिशनल स्टाफ बोलवला, मला त्याविषयी जास्त बोलायचं नाही. मी जर त्याबाबत जास्त इथं बोलत बसलो तर म्हणजे तुम्हीच म्हणाले इथं काय डोंगर पोकळून उंदीर काढला अशी गत होईल. त्यामुळे मला ते बोलायचं नाही. आणि यापैकी ज्यांना कुणाला माहिती असेल आमच्या कामाची पद्धत, मला वाटतं 1 महिन्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देण्याची जबाबदारी माझी. मग ते तडीपारी असेल, मोका लावण्याबाबतच्या प्रोव्हिजन्स असतील, काही दिवसापूर्वी आपण एका प्रकरणात मिनी मोका लावला पण अशा प्रोव्हिजन्स असतील, ज्या काही अन्य सगळ्या प्रोव्हिजन्स असतील किंवा आमचं जे काही कोम्बिंग ऑपरेशन असेल, आणखी ज्या काही आमच्या लेवलवर करावयाच्या कारवाया आहेत त्या 100% केल्या जातील. दुसरा मुद्दा, मी एवढी गोष्ट इथं अगदी खात्रीने सांगू शकतो की कोणतीही कारवाई करताना श्रीरामपूर शहरातून मला नाही वाटत, मला तरी कोणाचा फोन आला ही कारवाई करू नका शहरातून, बिलकुल नाही. नाव वरतून पण कधी कोणाचं आहे, कालच्या लोअर स्टाफलाही बिलकुल नसणार आहे, असं आता मला सांगितलं असतं. त्यामुळे ते पण कोणाविषयी, कोणाच्या मनात एकमेकाविषयी बिलकुल आपण शंका ठेवण्याची गरज नाही. राहिला विषय आमचा, काही ॲडिशनल स्टाफ बोलू, आणखी काही आमच्या QRT टीम्स किंवा आणखी काही टीम्स बोलू, त्याचं प्लॅन आम्ही ऑलरेडी काल केलेलं आहे. त्या दृष्टीनं काही कोणाकोणाला कसं टार्गेट करायचं याचं सुद्धा प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आणि
1 महिन्यामध्ये पुढच्या आपल्याला यामध्ये सकारात्मक रिझल्ट दिसतील याचा शब्द मी आपल्याला देत आहे. मग ते काय होईल कसं होईल वाटल्यास काही लोक माझ्याशी पुन्हा चर्चा करायला आले, मोजके सर्वपक्षीय 10-15 लोक, त्यांच्याशी मी वेगळी आणखी त्यावेळी चर्चा करेन. परंतु मी सर्व श्रीरामपूरकरांना हा शब्द देऊ इच्छितो की क्राईमच्या बाबत 100% सकारात्मक कारवाया 1 महिन्यामध्ये दिसतील. काही गोष्टी मी पब्लिकली सांगू इच्छित नाही, सांगणं पण योग्य नाही. काही गोष्टी आधी रिझल्ट दाखवणं गरजेचं आहे. वाढवा बोलण्यात उपयोग नसतो, माझी सवय पण नाही, मला ते जमत पण नाही. काहीतरी असलं काहीतरी वेगळं मोठं नाटक काहीतरी सांगायचं, तात्पुरता वेळ मारून न्यायचा बिलकुल नाही. परंतु आपल्याला त्याबाबत श्रीरामपूरकरांना, सर्व पत्रकारांना सुद्धा आणि जे कोणी आणखी अन्य पीडित कुटुंबीय असेल त्यांना नक्की रिलीफ देण्याचं काम आमचं पोलीस प्रशासन करेल. वेगळं आणखी काही व्यापाऱ्यांशी मी वेगळ्या बैठका घेणार आहे, काही डॉक्टरांशी वेगळ्या बैठका घेणार आहेत. जो आणखी असा पीडित घटक आहे त्यांच्याशी सुद्धा पर्सनली भेटून त्यांना सुद्धा काही शाळा कॉलेजेसवर काही मुलींचे संबंधित सुद्धा आम्ही काही भेटून समक्ष चर्चा करणार आहोत. त्या दृष्टीनं सुद्धा जी काही कारवाई आहे ती 100% केली जाईल. 1 महिना आज साधारणपणे आहे, काय पुढच्या 15 तारखेपर्यंत आपण काही ठराविक लोक पुन्हा बसू. या ठिकाणी मी एवढं मात्र सांगू इच्छितो की आपल्याला नक्की सकारात्मक बदल दिसणार आहे.